4 धावा, 1 गडी बाद. कुलशेट टीम. हेलो हेलो. क्या रे तू तेरे को मेरे को पागल करेगा तू. गोलंदाज तयार भरत शिंदे. यावेळी समोरच्या दिशेनं चांगला फटका आहे. साईड स्क्रीनच्या अगदी समोर हा चेंडू खेळला गेला. अक्षय भोईर चेंडूला उचलण्यासाठी येतात. एकदा मिळते दुसऱ्याचा प्रयत्न. मोहन घरा डेंजर झोनमध्ये आहेत. थ्रो तितकासा चांगला मिळत नाही आहे. बॅकअपसाठी देखील अगदी 2-2 फिल्डर्स त्या ठिकाणी आले होते. मात्र पुढे एकदा चुकी होताना त्या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या 2-2ने संघ पुढे सरकतोय. कोलशेट टीम एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. धावसंख्या झाली 1 षटकाच्या समाप्ती अखेरीस ती म्हणजे 6 धावा. मोहन घरात एक संधी निर्माण केली होती भरत शिंदे यानं. ती संधी मात्र गमावली. यष्टीरक्षक दिलीप भोईर यानं तो कॅच मोहन घराचा कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाला. मी इतिहास तुमच्यापर्यंत पोचवला. मोहन घरत यांचा जवळजवळ 100 मला वाटते 53 धावा कुठल्या होत्या मोहननं या मैदानावर. 2023चा तो विक्रम अजूनही डोळ्यासमोर आहे. तर रेकॉर्ड मोहन घरत यांचा. त्याच्यामुळे मोहनला जी संधी या ठिकाणी पाणजू टीमनं दिली आहे ती संधी पाणजू टीमसाठी किती महागात पडू शकेल याचा विचार पाणजू संघाला करावा लागेल. फेब्रुवारी महिना होता आणि बरोबर तो जवळजवळ 25 फेब्रुवारीचा दिवस होता. अफलातून इनिंग खेळला होता मोहन घरत. 52 चेंडू, 1 अर्धशतक आणि त्याच्यामध्ये तब्बल 133 धावा या मोहन घरतनं कुठल्या होत्या. त्याच्यामध्ये 16 षटकार. संपूर्ण स्पर्धेमध्ये 16 षटकार मोहन घरतनं ठोकले होते आणि त्याच मोहन घरतला संधी या ठिकाणी दिली पाणजो टीमनं. यावेळेस अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मोहन घरत यांचा लेफ्ट हँड बॅटर आहे आणि डावखुऱ्या त्याच्या खेळाडूसाठी नक्कीच जी सीमा लाईन आहे, जी बाउंड्री लाईन आहे, जवळपास थोडीफार म्हणजे थोडी जवळ आहे. फुलटॉस आहे. मिस टायमिंग स्ट्रोक खेळलाय. हवेत खेळला गेला. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी किशोर भोईर. त्यानं टिपलाय कॅच. मोहन घरत प्राइजलेस विकेट. एक महत्त्वपूर्ण बॅटर कोलशेट टीमचा बॅट. खूप मोठी विकेट आहे. खूप मोठी विकेट आहे कारण दिलीप भोईर यांच्याकडून चुकी घडली होती. कॅच ड्रॉप झाला होता आणि तिथून असं वाटलं होतं की एक चांगली इनिंग मोहन घरत आपल्या टीमसाठी नक्कीच देणार. मात्र हे सीझन ओव्हरऑल जर मोहन घरत म्हटलं नक्कीच कागदोपत्री हा खेळाडू स्ट्रॉंग आहे, यात काही शंका नाही आहे. मात्र या सीझनमध्ये जो परफॉर्मन्स कोलशेट टीमसाठी मोहन घरत यानं केला आहे तो तितकासा चांगला नाही आहे. मागचं सीझन गाजवलं होतं, त्याच्या अगोदरचं सीझन गाजवलं होतं. मध्ये हे सीझन थोडंसं बॅड पॅच सुरू आहेत मोहन घरत यांचे, इतकेच मी म्हणणार. धावा झाल्यात त्या 6. अलंकार भोईर 35 इयर ओल्ड, 35 वयोगटातील गोलंदाज. बघा रिप्ले तुम्ही पाहू शकाल. खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला होता स्क्वेअर लेग डीपला त्या ठिकाणी किशोर भोईर आणि ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये हा कॅच. खूप चांगला कॅच टिपला. वेल डन मिस्टर किशोर भोईर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरतोय तो म्हणजेच मिस्टर विजय. अनेक नामवंत खेळाडू आहेत तर कोलशेट टीम म्हणायचं गेलं तर बघा विकास सारखा खेळाडू या टीममध्ये आहे. नवीन शेळके देखील त्या टीममध्ये आहे, विसरता कामा नाही आहे. त्यानंतर म्हणायचं गेलं तर दिनेश सारखा खेळाडू त्यांच्या टीममध्ये आहे. निलेश देखील त्यांच्या टीममध्ये आहे आणि आज जितून देखील या टीमला वेळ दिला आहे. 35 वयोगटातील खेळाडू तुम्हाला तो नक्कीच पाहायला मिळेल, जितू शेळके. मात्र प्रकाश पाटील थोडेसे बॅकवुडला आहेत, मागे आहेत. धावा झाल्यात त्या 6. बघा 20 मिनिटात 4 षटकं तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. बॅटरनं देखील घाई करायची, जाताना लवकर बॅटर आपला रेडी ठेवा. चांगला चेंडू आहे. सावकाश 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 सावकाश. नको नको नको. इथे विकेट घेतली गेली आहे. घाई करू नका, इतकंच म्हणणार.
आणि स्वतःला सावरा इतकंच म्हणा. 40+ क्रिकेट आपण खेळतोय त्याच्यामुळे स्वतःला सावरा. फलंदाज त्या ठिकाणी माझं बघा दुखापत खास करून स्किड झाला होता म्हणून आमच्या तोंडातून नको नको शब्द निघाल्याचं कारण कारण त्या ठिकाणी असं वाटलं होतं की दुखापत झाले आहे की काय त्या खेळाडूला, कारण अगदी ती जर आपण रिप्ले पाहिलं तर ती त्यांनी पूर्ण बॉडी त्याची फिरली होती पडल्यानंतर आणि पूर्ण बॉडी रोल झाली. त्याच्यामुळे असं वाटलं होतं की दुखापत झाले आहे की काय, म्हणून ते रिक्स घेऊ नका आणि रिक्स असेल त्या ठिकाणी धावा घेऊ नका. फलंदाज बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. तो म्हणजे मिस्टर जयेश. बघा रिप्ले तुम्ही पाहू शकाल अगदी. ओ धाव घेताना तो जो बॅलन्स आहे शरीराचा तोल जो आहे तो त्याला सावरता आला नाही आहे. रिप्ले पाहू शकाल तुम्ही, वारंवार रिप्ले पाहू शकाल कशा प्रकारे तो खेळाडू पडला गेला ग्राउंडवर, म्हणजे अगदी समोरच्या दिशेनं पडला त्या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर आहेत मेघनाथ. समोरच्या दिशेने खेळायला सुद्धा फटका चांगला आहे. मागे फिल्डर प्रेमनाथ पाटील सेफ हँड फिल्डर पांजू मास्टर चुकी होणार नाहीये. आणखीन एक धक्का, धक्का क्रमांक 3 मिस्टर मेघा परतीच्या मार्गे आउट. धावा झाल्या त्या म्हणजेच 6. 6 धावा झाल्यात फळकावर आणि या 6 धावसंख्येवर आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले आहेत कोलशेट टीमचे. इथून एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं कोलशेट टीमसाठी गरजेचं आहे. आपण पहिला सामना पाहिला, जो पहिला सामना आपण मला वाटतं तुषार पाहिला होता 38 धावांचा. त्या 38 धावा एकसर बी टीमनं डिफेन्स केल्या. दुसरा सामना आपण 61 धावांचा पाहिला, 61 धावांचा पाहिला. 61 धावा देखील त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डिफेन्स केल्या गेल्या. धावसंख्या खूप मोठी होती कारण 28 धावसंख्येवर समोरचा संघ थांबला गेला, म्हणजे कांदारपाडा संघ थांबला गेला. इथे बघा दुपारची वेळ झाली आहे. इथे अपेक्षा हीच असेल कारण इथून जर आता विचार केला आपण मैदानाची जर संपूर्ण पाहणी केली तर हवेचं प्रमाण पूर्णतः थांबलं आहे. म्हणजे इथे झेंडे देखील शांत झाले आहेत, झाडांची पानं देखील शांत झाली आहेत. शांत झाले याचं कारण आता हवा विरुद्ध दिशेने वाहणार. आता हवा आपली दिशा चेंज करणार. जी हवा पश्चिमेच्या दिशेनं वाहत होती ती हवा आता पूर्वेच्या दिशेनं वाहायला सुरू होणार. दोन विकेट अलंकारनं आतापर्यंत घेतले आहेत. चांगली गोलंदाजी अलंकार भोईर. गोलंदाज तयार. डाऊन द लेग आणि पंचांचा या ठिकाणी नक्कीच वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेमध्ये भर येईल. धावा झाल्या त्या 7 लॉस ऑफ 3 विकेट, 4th विकेट ऑन बोर्ड. बघा 6 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद, 6 धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद आणि 6 धावसंख्येवर चौथा फलंदाज बाद. 6 धावसंख्येवर सलग 3 फलंदाज बाद झालेत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. इथे देखील फटका फसलाय. जितेंद्र भोईर प्रयत्न करतो त्या ठिकाणी झेलपर्यंत पोहोचण्यासाठी. 1 धाव झाले, 2 धाव झाल्या, तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. चांगला थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय, मात्र या ठिकाणी जवळजवळ या 3 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅटर्समध्ये पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तुषारनं ज्यावेळेस चेंडू वर गेला त्यावेळेस कदाचित मला वाटते जितू भोईरला तो चेंडू आयसाईड झाला नाही आहे, कारण ती संधी होती. झेल होऊ शकला असता, चेंडू आयसाईड झाला नाही त्या कारणाचा तो चेंडू तो पाहू शकला नाही आहे. त्यामुळे थोडासा उशीर लागला त्याला त्या चेंडूवर पोहोचण्यासाठी. जयेश पेनकर पड्याचं मैदान विसरता कामा नये. मीरा स्पर्धा अफलातून बॅटिंग केली होती याच बॅटरनं. मोठा फटका आहे, मोठा फटका या ठिकाणी. मात्र बघा इथे जर पाहिलं आपण तर काय घडलंय. डिक्लेअर झोन आहे, धावा मिळतील 2. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 12. खूप चांगले आता नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते कोलशे त्या टीमची. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 12 चेंडूमध्ये 12 धावा फळकावर लावल्यात कोलशे टीमनं आणि आपले विकेट गमावल्यात त्या म्हणजे 4. माझा आणलाय केक. मला काय मला हे
प्रमोद भोईर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जरा कॉल करून कळवा चालेल का, कारण लाईव्हला कॉमेंट्री सुरू होती. धावा झाल्यात त्या 12. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. वेलकम आर के मोरवा, राजन राऊत, चेतन, हार्दिक स्वागत मित्रा. किशोर पाटील यांचं देखील हार्दिक स्वागत. ऑन साईडला फटका तितकासा प्रॉमिसिंग नाही. बॅटच्या अगदी टोवर चेंडू लागला होता. एक धाव इथे मिळते. मस्त कॉमेडी झाली होती म्हणजे. फलंदाज बाद. धावा झाल्या त्या 14. 5 गडी बाद 14. 5 विकेट 14. स्पीकर बंद ठेव. माईक चालू रे, स्पीकर बंद ठेव. नाही, स्पीकर चालू आहे. हॅलो चेक, हॅलो चेक. ओके ओके ओके. गोलंदाज प्रमोद भोईर पुन्हा तयार. ऑफ साईडला चेंडूला कट केले. पॉईंट रेझरमध्ये प्रदीप भोईर आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून जातोय. एकदा मिळेल. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे त्या ठिकाणी सुरू आहे. तिसरं धावसंख्या झाली आहे ती 15. 15. बघा 20 मिनिटात पांडू संघ 4 षटकं, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये आणावा लागेल. 4 मिनिटं फक्त बाकी आहेत. 4 मिनिटात 10 चेंडू टाकायचे आहेत पांडू टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस फटका चांगला आहे. मागे फिल्डर हरिराम भोईर त्यानं टिपलाय कॅच. आणखीन एक धक्का कोलशे टीमला. मिस्टर जयेश या ठिकाणी बाद, आउट. पंधरा धावा फळकावर. आतापर्यंत फलंदाज बाद झाले ते जवळपास 6. नवीन शेळके न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या संवित आपण पाहत आहेत. विकास खूप महत्त्वपूर्ण जोडी आहे ही कोळशी त्या टीमची. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 15 धावा फळकावर लावल्या आहेत त्या कोळशी टीमनं. प्रमोद भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट बॉल ऑफ साईडला चेंडूला कट केलंय. गोशांकी क्षेत्र आहे. फक्त एक धाव मिळणार. डी झोन. धावा मिळतील फक्त आणि फक्त एक. 16 धावा फळकावर. हे सीझन बघा 2000 जवळपास 25-26चं सीझन पांडू संघासाठी खूप चांगलं ठरलंय. नारंगीच्या मैदानात पहिली स्पर्धा चॅम्पियन ठरला होता. त्यानंतर 2 नंबर 3ची पारितोषिक या टीमनं आतापर्यंत पटकावले आहेत. ओव्हरऑल 5 स्पर्धांमध्ये पांजू मास्टर्स टीमनं 26 स्पर्धा संघ खेळतोय. विथ द स्विंग चांगला फटका आहे. एक धाव इथे मिळणार आहे. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावा देखील त्या ठिकाणी होतील. चांगला थ्रू आहे, चांगला थ्रू आहे. नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी आणखीन एक फलंदाज बाद. मिस्टर नवीन शेळके या ठिकाणी बाद होतोय. 7वा फलंदाज बाद. धावसंख्या फळकावर आहे कोळशी त्या टीमची ती 18.
न्यू बॅटर निलेश आणखीन एक चांगला खेळाडू कोलशेट टीमचा हा खेळाडू देखील या टीममध्ये इन झाल्यापासून नक्कीच एक बॅटिंग ऑर्डर चांगल्या प्रकारे वाढली गेली आहे कोलशेत या टीमची. कदाचित जगदीश घरत जे खास करून अयोध्याचा दौरा करण्यासाठी गेलेले आहेत ते देखील लाईव्ह टेलिकास्ट ही मॅच नक्कीच 101% पाहत असतील. जयवंत घरत देखील त्यांच्या समवेत आहेत, ते देखील ही मॅच नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील. हो यावेळेस डाऊन द लेग पंच बोलतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. शेवटचा चेंडू असेल प्रमोद भोईर यांच्या या षटकातील. धावा झाल्या ते 19. एक चांगली स्थिती आहे, साहजिक सरासरी मेंटेन ठेवलं इतकंच म्हणणार मी. 6.33. शॉर्ट बॉल पुरेपूर या शॉर्ट बॉलचा फायदा उचललाय. विकासच्या बॅटमधून येतोय हा प्रमोद भोईर यांच्या शेवटच्या चेंडूवर हा खणखणीत मास्टर स्ट्रोक. 6 धावा षटकार. धावा झाल्यात त्या तब्बल 25. मी म्हटलं होतं 6.33चा करंट रन रेट आतापर्यंत मेंटेन ठेवला कोलशेट टीमनं. मात्र हा पाणजो टीमसाठी योग्य नाही आहे, या कारणाचा मोठा फटका. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फळकावर लागली गेली आहे ती तब्बल 25. रिप्ले पाहू शकाल तुम्ही. गोलंदाज शेवटचा चेंडू हाताळण्याचे प्रमोद भोईर अगदी शॉर्ट बॉल आणि समोरून हा चेंडू उचललाय. खूप चांगला फटका. धावा झाल्या त्या 25-25. बघा पांडू संघाची वेळ संपलाय, त्याच्यामुळे अंतिम ओव्हरमध्ये पांडू संघाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं टाकायची होती. धावा झाल्या त्या 25 आणि पांडू टीम कॅप्टन सुहास पाटील तुमची वेळ संपलंय, त्याच्यामुळे आता शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 3 खेळाडू ठेवावे लागतील 2च्या जागी. टोटल 5 बॉलर यष्टीरक्षक पकडून टोटल 5. आता नाही, शेवटच्या ओव्हरला. शेवटच्या ओव्हरला धावा 25. सुहास पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. ह्यावेळेस हा फटका देखील हवेत खेळला गेला. अक्षय भोईर आहेत बाउंड्री लाईनवर. 8वी विकेट डाऊन. आणि आता मात्र 35चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जितू शेळके. टेनिस क्रिकेट मधील एक नामांकित खेळाडू, ठाणा जिल्ह्यातील एक नामांकित खेळाडू, ज्याच्या नावावर टेनिस क्रिकेटमध्ये एक शतक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या व्यक्तीनं 21 चेंडूमध्ये 100 धावा कुठल्या होत्या एका इनिंगमध्ये, तो जितू शेळके मैदानाच्या आतमध्ये. खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील मित्रांनो जितू शेळके. 8 विकेट डाऊन झाल्या आहेत. पांडू संघानं 8 विकेट कोलशेट टीमच्या काढल्यात. मात्र एक नामांकित खेळाडूला संधी मिळते या ठिकाणी खेळण्यासाठी. वन ऑफ द ग्रेट प्लेअर. टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर इतिहास जितू शेळके यांच्या नावावर आहे, जो इतिहास आम्ही तुमच्यासमोर प्रेझेंट केला. 21 चेंडू 100 धावा, हाफ सेंचुरीज आपण टेनिस क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंच्या पाहिल्यात. मात्र शतक, टेनिस क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा हा खेळाडू आहे. जितू शेळके. बोल काढ्या, बोल. ओके ओके, करतो 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 करतो. फुल टॉस आहे आणि प्लस नो आहे. बीमर आहे. वन डे असेल, एक धाव असेल, +1 1 धावा मिळतील. त्या म्हणजेच 2 धावा. 1+1 धावा मिळतील 2. 3 धावा टोटल 3. बॉल आहे का? दिलाय बॉल. तो बॉल द्या, तो बॉल रिटर्न फेका. तो बॉल आहे बघा, दुसरा बॉल घ्या. 3 धावा. 2+1 3 धावा. धावा झाल्या त्या 28 28. 28 दादा.
सुहास पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस खूप चांगला फटका आहे. मी म्हटलंय जितू शेळके नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये उतरलंय. हा खेळाडू नक्कीच जो स्कोरबोर्ड आता आपण कोलशेट टीमचा कमी पाहतोय हा स्कोरबोर्ड उंचावण्याचं काम 101% करणार. त्याच्यामुळे कधीतरी लक्षात ठेवा 40+ क्रिकेट खेळताना विकेटकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं, कारण 35चा खेळाडू बऱ्याचदा काही संघांना नक्कीच घातक ठरला आहे. त्याच्यामुळे हा खेळाडू पाणजू टीमसाठी किती घातक ठरू शकेल, कारण आतापर्यंत एक षटकार आला आहे. एक षटकार आला आहे. सुहासनं जवळपास एक चेंडू टाकण्यासाठी तब्बल 9 धावा खर्च केलेत. धावा झाल्यात त्या 34. बघा स्वतःवर दबाव घेऊन जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर या सगळ्या गोष्टी नक्कीच तुम्हाला विसराव्या लागतील. एक चांगली लाईन त्याने लेनमध्ये गोलंदाजी करणं गरजेचं आहे. खूप चांगला चेंडू डेड ऑन स्पॉटचा चेंडू हाताळला गेला आहे. एकदा तर वेगानं पूर्ण केलं. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातो. स्ट्राईक एंडला थ्रू नाही, नॉन स्ट्राईक एंडला थ्रू, आणि हा जवळपास ही आणखीन एक विकेट. ही सर्वात धोकादायक विकेट आहे, कारण इथे जर आपण पाहिलं तर 8वी विकेट डाऊन झाली होती. जितू शेळके मैदानाच्या आतमध्ये उतरला. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं कोलशेट टीमसाठी गरजेचं होतं. ही विकेट कोलशेट टीमसाठी कदाचित धोकादायक ठरू शकेल. चांगली बॅटिंग एका साईडला जितू शेळके करतोय, त्याच्यामुळे इतकंच म्हणणार की विनाशकारी विपरीत बुद्धी. ही विकेट टाकणं खरोखरच चुकीचं ठरलं आहे कोलशेट टीमसाठी. आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये, अंतिम जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. एकतर विकासने एक षटकार देखील ठोकला होता. त्याच्यामुळे या खेळाडूला, या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेचं होतं. मात्र ज्या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी विकास मात्र अडकला गेला. आणि आता हा दबाव जो होता गोलंदाजावर, हा थोडाफार दबाव नक्कीच कोलशेट टीमवर देखील जाणवणार, कारण अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे जर एखादी विकेट असती शिल्लक कोलशेट टीमजवळ तर नक्कीच जितू शेळके थोडासा फ्री माइंडनं मैदानाच्या आतमध्ये खेळू शकला असता. त्याच्यामुळे आता जो काही थोडाफार दडपण असेल, नो डाऊट मानसिक दबाव हा थोडाफार जर आता असेल तो जितू शेळके यांच्यावर देखील असेल. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावा संख्या झाली ती 35. 35. कॉमेंट्री फक्त लाईव्ह साठी सुरू आहे. फटका फसलाय, झेल आहे, हवेत आहे चेंडू. अलंकार बोल, कॅच ड्रॉप. एक संधी निर्माण झाली होती. 36 धाव संख्येवर पाणजू संघ कोलशेट टीमला थांबवू शकला असता, मात्र त्या ठिकाणी अलंकार भोईर कडून देखील झाले चुकी. कॅच ड्रॉप झाला अलंकार भोईर कडून. जितू शेळके यांना संधी खेळण्याची मिळते. क्या बात आहे. जितू शेळके आज नशीब घेऊन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय, आणि हा कॅच किती महागात पडू शकेल पाणजू टीमला ही येणारी वेळ ठरवणार. विथ द स्विन या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आज डॉट बॉल येतोय. धावा झाले 36. जितू शेळके शेवटच्या या ओव्हरमध्ये स्ट्राईक एंडवर. अंतिम षटक कोण हाताळणार? एक एक्सपिरियन्स गोलंदाज ज्यांनी उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे अगदी जवळून पाहिलेत, भरपूर वर्ष क्रिकेट ज्याने खेळलं आहे, तो म्हणजे प्रदीप भोईर. यांच्याकडे चेंडू दिला जाईल का हा विचार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मात्र तो कॅच बघा, तो कॅच जर अलंकारनं घेतला असता तर 36 धावसंख्येवर कोलशेट संघाला थांबवू शकला असता. धावसंख्या झाली आहे तब्बल ती म्हणजेच 36. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी कोण येणार? चला, वेळ कमी आहे. पाणजू टीम एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं हाताळायची होती, तुम्ही अधिक वेळ लावलाय, त्याच्यामुळे आता सर्कलच्या आतमध्ये 3 खेळाडू तुमचे असतील. पाणजू टीम चला, दोन्ही टीम रेडी राहा. नवघर मास्टर्स आणि मोरवा मास्टर्स इनिंग ब्रेक नंतर टॉस व्हायला हवी. अंतिम षटक जितू शेळक्यांचा कॅच ड्रॉप. हा कॅच किती महागात पडू शकेल पाणजू टीमला? न्यू बॉलर प्रदीप भोईर, एक्सपिरियन्स गोलंदाज, अनुभवी गोलंदाज. एक्सरच्या त्या मैदानावर खूप चांगली गोलंदाजी केली होती. पाणजू संघाला थेट सेमीफायनल पर्यंत नेण्यामध्ये नक्कीच एक मोलाचा वाटा उचलला होता प्रदीप भोईर यांना. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटक क्रमांक 5 अंतिम षटक हाताळण्यासाठी जितू शेळके स्ट्राईक एंडवर. चांगला चेंडू आहे. खूप चांगली लाईन त्यांनी लेन. चेंडू पडल्यावर खाली बसतोय. बीट झाला त्या ठिकाणी जितू शेळके.
पहिला चेंडू येतो डॉट. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. जितू शेळके स्ट्राईक एंडवर. 36 झाल्यात कोळशेट टीमची धावसंख्या. यावेळेस चेंडू बाउंड्री बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा खणखणीत मास्टर स्ट्रोक. जितू शेळके ऑन फायर. षटकार. धावा झाल्यात 42. मी म्हटलं की तो कॅच जी संधी निर्माण केली होती शेवटच्या त्या जवळपास सुहास पाटील यांच्या त्या ओव्हरमध्ये, ती संधी नक्कीच त्या संधीचं सोनं करणं पांजू टीमसाठी गरजेचं होतं. आता इथे धावा हव्या आहेत. पांडू संघ आहे सध्याच्या घडीला. नक्कीच हा संघ म्हणायचं गेलं तर इनफॉर्म आहे. त्याच्यामुळे नक्कीच या संघासमोर एक धावसंख्या उभारायची असेल तर 50च्या पलीकडे धावसंख्या उभारणं हे कोळशेट टीमसाठी गरजेचं आहे. आणि त्याच वाटचाळीमध्ये आपण पाहतोय तर आज एक चांगले बॅटिंग करताना जितू शेळके. आणखीन एक षटकार, आणखीन एक षटकार. आणखीन एक षटकार. धावा झाल्या त्या तब्बल 48 धावा. आता मात्र धावांचा डोंगर. 48. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या मैदानावर सुनील पाटील 5 षटकार त्याने देखील ठोकले आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर मी उल्लेख केला खास करून प्रफुल्ल पाटील ज्याने देखील सलग 5 षटकार ठोकलेत या मैदानावर. इतिहास आहे या मैदानावर. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. हरिराम भोईर त्या ठिकाणी होते. मध्ये हरिराम भोईरच्या डोक्याच्या वरून चेंडू फरार. 6 धावा. षटकार. कुठे तो काय स्लिप लाईन आहे बाहेर 5 त्यांच्या ऑन साईडला 5 आतमध्ये 3. चेक केलं. यस काय चौकार. चौकार. आर के मोरवा म्हणतो चौकार आहे. नवघरवाले आहेत चौकार बोलतायत. त्यासाठी 6 बोलतायत. चेक करा जरा नक्की सांगा. नवघरवाले चौकार म्हणतायत ते साईडचे षटकार म्हणतायत. षटकार आहे. 6 धावा. हो चांगला फटका आहे. सिंगल काढला जात नाहीये त्या ठिकाणी. जितू शेळके स्वतःजवळ स्ट्राईक ठेवतो. पूर्ण कल्पना आहे मला जायचं आहे, मला खेळायचं आहे, मला एक चांगली धावसंख्या उभारायची आहे. धावा झाल्या त्या तब्बल 54. एका चांगल्या स्थितीमध्ये बघा सुरुवात नक्की डगमळली होती कोळशेट टीमची. त्यानंतर मात्र डाव सावरण्याचं काम केलं विकासनं. त्यांच्या समित आपण पाहताय तर नक्की जितू शेळके यांचा आवर्जून नाव घेईल. शॉर्ट बॉल. एक चांगला फटका आहे. एक धाव इथे मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न इथे होतोय. नॉन स्ट्राईक स्ट्राईक एंडला थ्रो. स्ट्राईक एंडला थ्रो त्या ठिकाणी दिला तर तो देखील ओव्हर थ्रो आहे. +1. जी जवळची एंड आहे त्या जवळच्या एंडला थ्रो करणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा पांजू टीमकडून चुकी घडली आहे. प्रेमनाथनं नॉन स्ट्राईक एंडला थ्रो दिलाय आणि त्याच्यामुळे नक्कीच +1 2+1 धावा मिळतील त्या 3. संघ पोचला गेला कोळशेचा तो तब्बल 57 या धाव संख्येवर आणि 58 धावा विजयासाठी पाणजूस टीमला. शेवटच्या ओव्हरचा विचार केला तर शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल मला वाटते 21 धावा कुठल्या गेल्या. सुरुवात बघा कोळशेट टीमची कशी झाली. आपण जर सुरुवातीचे जर आपण 12 चेंडू पाहिले, सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 12 धावा आणि जवळजवळ 4 विकेट या कोळशेट टीमच्या पडल्या गेल्या होत्या. तिथून मात्र प्रमोदचं जे षटक आपण जे पाहिलं क्रमांक 3चं 13 धावा भले प्रमोदनं दिल्या, मात्र 3 विकेट प्रमोदनं काढल्या होत्या. त्याच्यानंतर आपण विचार केला तर जवळपास 25 या धावसंख्येवर कोळशेट टीमची धावसंख्या होती ती 7 आणि सुहास पाटील 11 धाव्यांचे षटक आपण पाहिलं सुहासचं आणि प्रदीप भोईर तब्बल 21 धाव. म्हणजे शेवटच्या 12 चेंडूंचा विचार केला आपण तर शेवटच्या 12 चेंडूमध्ये कोळशेट टीमनं तब्बल 32 धावा कुठल्या. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर विकेटवर लक्ष असणं गरजेचं आहे. टीम कॅप्टन पाणजू सुहास पाटीलला मी म्हटलं की त्यांनी विचारलं होतं विकेट किती, त्यावेळेस विकेट मी त्यांना सांगितल्या देखील होत्या. त्याच्यामुळे बघा कधीतरी कुठेतरी मास्टर्स प्लान करणं गरजेचं आहे. 40+ क्रिकेट आपण खेळतोय त्याच्यामुळे 7वी विकेट घ्यायची की नाही घ्यायची ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत 40+ क्रिकेटमधल्या या गोष्टी आपल्या विजयासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतात.
पांढर संघानं 8वा फलंदाज बाद केला. त्या ठिकाणी जितू शेळके सारख्या खेळाडूला, ज्याच्या नावावर टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक शतक आहे, अशा खेळाडूला तुम्ही संधी दिली मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. आणि त्यात जितू शेळकेचा कॅच देखील त्या ठिकाणी आला होता. अलंकार भोईरकडून तो कॅच ड्रॉप झाला आणि त्या ठिकाणी जितू शेळके शूट झाला. तो कॅच जर पकडला असता कोळशेत संघ 36 धावसंख्येवर थांबला असता. मात्र आता कोळशेत टीमची धावसंख्या आहे ती तब्बल 57 आणि 58 धावा विजयासाठी. चला टॉससाठी या नवघर टीम आणि आर के मोरवा या दोन्ही टीमनं टॉससाठी यायचं आहे. नाणेफेकीच्या आपण दिशेने जाऊया. दोन्ही टीम कॅप्टन त्या ठिकाणी रेडी आहेत. नवघर आणि मोरवा ह्या दोन टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. नवघर टीम गणेश पाटील, गणेश दादा यायचं आहे लवकर. येस येस ओके. अमोल पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. खेळाडूंची टिकमार्क करा. 11 खेळाडूंची टिकमार्क केलेली प्लेयर लिस्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. चला शतरक्षण लावून घ्या. आघाडीची जोडी पांजू टीम मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची. पांजू टीमनं आघाडीची जोडी. आज पांजू टीम मास्टर्स टीम पांजू स्पोर्ट्स पांजू मास्टर्स टीम अध्यक्ष विद्याधर भोईर साहेब यांचा जन्मदिवस आहे. काय एखादा विजयी हा मात्र प्राप्त करून ती त्यांना जन्मदिनाची भेट दिली जाईल का पांजू मास्टर्स टीमकडून? कारण धावांचा डोंगर समोर नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. कॉइन स्विन केला जातोय अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि यस टॉस विन कोण जिंकलं टॉस? आर के मोरवा संघ नाणेफेक जिंकतोय. अभिनंदन आर के मोरवा. दोन्ही टीम कॅप्टनचं आपण स्वागत करूया. वेलकम चेतन पाटील, वेलकम आर के मोरवा, वेलकम गणेश पाटील, वेलकम नवघर मास्टर्स. दोन्ही टीमला आम्ही दोन्ही टीमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या मॅचसाठी दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा देतोय. हॅलो चेक. बघा त्या खेळाडूला दुखापत झाली आहे, मान्य करतोय. मात्र एक ओव्हर तर त्याला त्या ठिकाणी उभं राहावं लागेल. तुम्ही डायरेक्ट खेळाडू चेंज करू शकत नाही आहेत. त्याच्यामुळे बजू तुला यावं लागेल. अठ्ठावन्न धावांचं टार्गेट, एक मोठं टार्गेट समोर ठेवलं आहे पाणजू टीमच्या. जितू शेळके यांची बॅटिंग आपण पाहिली. मात्र कशा प्रकारे पाणजू संघ या धावसंख्येला प्रत्युत्तर देईल ते आपण नक्कीच जाणून घेणार आहोत. आणि ज्यावेळेस या मॅचला सुरुवात होईल त्यावेळेस कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतो कॉम बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक हेमप्रकाश पाटील यांना. मी जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना खास करून सांगू इच्छितोय की आमचं समालोचन का बंद होतं. कारण आज मुर्धा गावामध्ये कैलास विठ्ठल म्हात्रे यांचं दुःख निधन झालेलं आहे आणि त्यांची अंत्ययात्रा जी आहे ही आली होती खास करून स्मशानभूमीवर मुर्धा गावाच्या.
त्याच कारणास्तव आम्ही या ठिकाणी कॉमेंट्री बंद केली होती. आता आम्ही समालोचनाला सुरुवात करतो. या ऐकूया आपण हेमप्रकाश पाटील यांना. धन्यवाद. नक्कीच पहिला चेंडू आणि नक्कीच पहिला चेंडू आडला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून अगदी चेंडू खेळला होता दिलीप यांनी. प्रकाश येतो गोलंदाज. श्रीकृष्ण कोळसे वर्सेस पांजू. नक्कीच पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता पांजू संघ. 19 वर्षे लागली चॅम्पियन ठरण्याचा. मात्र सुरेख फटका ऑन कार्पेट ड्राय खेळतोय. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बघायचं आहे ते थोडे कमी पडतात. तर दिलीप भुईर दुसरी धाव घेताना बाद झालेले आहेत. आणि नक्कीच 58 धावांचा पाठलाग सुरू असताना असं वाटलं होतं कमी धावांचं आव्हान येईल. मात्र त्यानंतर अंतिम शतक जबरदस्त बॅटिंग केली आणि चांगली धावसंख्या श्रीकृष्ण कोळसे संघाने उभारली. 57 धावा केल्या. 58 धावांचं आव्हान आहे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं देखील स्वागत करत दुपार सत्रामध्ये. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. सर्व प्रेक्षकांनी देखील जेवण घ्यायचं आहे आणि जितकंच जेवण लागेल तितकंच घ्या. तिसरा सामना बघतोय. चौथा सामना टॉस देखील झालेला आहे. RK क्रीडा मंडळ मोरवा आणि नवगर यांच्यामध्ये अंतिम सामना, पहिल्या ॲपमधून अंतिम सामना होणार आहे. RK संघाने टॉस जिंकलेला आहे. जितो आणि प्रमोद ही नक्कीच जोडी जी आहे ती नक्कीच मोठी जोडी आहे. जय आणि वीरू जोडी आहे पांजू संघाची. सुरेख फटका, जितका सुरेख अप्रतिम झेल मोहन गरज यांच्या माध्यमातून. आणखीन एक गडी बाद. मात्र किशोर माफ करा प्रमोद गेला काय नाही आला काय. मात्र असं वाटलं होतं हा चौकार झाल की काय. मात्र सुरेख अप्रतिम झेल टिपला मोहन गरज यांच्या माध्यमातून. आणखीन एक गडी बाद. पांजू संघ 58 धावांचा पाठला करत असताना सुंदर सुंदर अप्रतिम झेल टिपला. किशोर जातोय. पहिली स्पर्धा चॅम्पियन ठरला होता पांडू संघ. मात्र आता या मैदानामध्ये तोच फॉर्म कायम ठेवला पाहिजे. मात्र नवगर संघ देखील 2 स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली नवगर संघाने. एक वर्षाच्या अखेरमध्ये आणि वर्षाच्या नवीन वर्ष सुरुवातीमध्ये 2 स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी नवगर संघाने केली होती. तशीच कामगिरी आता पुढील मॅचमध्ये देखील करावी लागेल. तुमच्या समोर RK मोरवा संघ आहे. किशोर कार्पेट ड्राइव्ह खेळतोय. किती धावांचा फटका असेल. चेंडू अडेपर्यंत एक धाव आणि नक्की चांगली फेकी. हा ना सुरू आहे. डेंजर झोनमध्ये किशोर होते. धावसंख्या 4, गडी बाद 2. श्रीकृष्ण कोलशेत वर्सेस पांजू मास्टर. सामना सुरू आहे. 58 धावांचा पाठलाग सुरू असताना नक्कीच आपल्या आग्रिकोली सामाजिक संस्थेचे सचिव आणि रायगावचे अध्यक्ष भगवान पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम भगवानजी पाटील. सुरेख चेंडू होता. यॉर्कर चेंडू होता. मात्र सावधगिरीने खेळून काढला बॅटर जितू यांनी. नक्कीच धावसंख्या जास्त नाही आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 5. मात्र 5 धावा करत असताना पांडू संघाचे 2 गडी बाद झालेले आहेत. 58 धावा तुम्हाला करायच्या आहेत. प्लेयर चेंज झालेला आहे. इंजरी झाल्या कारणास्तव 1 ओव्हर झाल्यानंतर
प्लेयर बाहेर जात आहेत, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पांडू संघाचे अध्यक्ष विद्याधरजी भोईर यांचा देखील वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण पांडू संघ आज आलेला आहे. आज खेळाडू कमी नाही आहेत, संपूर्ण संघ आलेला आहे. नक्कीच स्वागत समारंभ करतो आम्ही. भगवानजी पाटील रायगावचे अध्यक्ष आहेत, आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सचिव आहेत आणि त्यांचा देखील सत्कार माहिती शाळ नयन म्हात्रे यांच्या माध्यमातून मुर्दा ग्रामस्थांच्या वतीने, मुर्दा संघाच्या वतीने, आपल्या आगरी समाजाच्या वतीने आज समाज नक्कीच 23 संघ घेऊन चालतोय आणि नक्कीच आपल्या मंडळाला देखील धन्यवाद. वेळेचं बंधन आहे. नक्कीच वेळ तुम्ही 20 मिनिटामध्ये 4 शतक टाकली नाहीत तर तुमचा जो आणखीन एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल, याचं लक्ष द्या. टीम मिटिंग करू नका, चर्चा थोडी झालीच पाहिजे. मात्र वेळेचं बंधन सर्वांना आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, अगदी चेंडू एस्टनच्या वरून चेंडू जातोय. गोलंदाज जितू वर्सेस जितू. यस, मात्र हा काय असेल, वाईटचा इशारा पंचांमार्फत येतोय. गुणेश मात्रे, अशोक राऊत या सामन्याचे पंच आहेत. सुरेख चेंडू, नक्कीच किती धावांचा फटका असेल, 2 धावांचा फटका आहे. नक्कीच काही गावामध्ये जे मैदान आहेत ते थोडी आखूड देखील आहेत. मात्र स्वतःचं गावाचं मैदान आहे, हक्काचं मैदान आहे, नक्कीच महत्त्वाचं असेल. धावसंख्या 8, 58 धावांचा पाठलाग सुरू आहे. स्टेप आउट झाले. चेंडू हवेमध्ये आहे. बघायचं क्षेत्ररक्षक भरपूर दुरावरती आहेत. अगदी सेफ चेंडू लँडिंग करतोय. 1 धाव 2 धाव कंप्लीट झालेले आहेत आणि या थोडी चुकी कारणास्तव मात्र या 4 धावा चौकात जातो. चेंडू येतोय सीमारेषा बाहेर, मिळतील 4 धावा आणि 4 धावा पांडू संघ जातोय. धावसंख्या 12. धावसंख्या 12. नक्कीच पाठलाग सुरू. 58 धावा तुम्हाला बनवायच्या 30 चेंडूमध्ये. आता चौकार, नशिबान चौकार येतोय पांडू संघाच्या वतीने. अजून चौकार सत्कार तुम्हाला मारावे लागतील. चेंडू अगदी हवेमध्ये बघायचं. क्षेत्रक्षक थोडे कमी पडलेले आहेत, एकदा कंप्लीट झालेले आहेत आणि दुसरी धाव घेतील. 2 धाव पूर्ण. इथे मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न म्हणजे किशोर पाटील बाद, किशोर भोईर बाद झालेले आहेत तिसरी धाव घेताना. धन्यवाद. जे नक्कीच प्रेमनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि पहिली स्पर्धा खेळला होता. नारंगी स्पर्धेमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती आर के मोरवाच्या अपोजिट, तशीच बॅटिंग तुम्हाला आता या देखील मैदानात, या स्पर्धेत, या सामन्यात तुम्हाला करावी लागेल. जितू शेळके चांगला गोलंदाज आहे, 35चा गोलंदाज आहे. चांगली बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी केली. नक्कीच धावसंख्या झालेल्या त्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
आणि धावसंख्या झाली 14 धावा झालेल्या आहेत. 58 तुम्हाला करायचे आहेत येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. आतापर्यंत 14 धावा बनवतोय पांजू संघ मैदानाच्या आतमध्ये. प्रेमनाथ पुन्हा एकदा वाईट. हवा देखील थोडी थांबलेली आहे. नंतर थोडे टायमाने हवा देखील थोडी बॅटरला साथ देणारे होईल. मात्र आत्ता बॅटिंग करावी लागेल पांजू संघाला. सुरेख चेंडू, सुरेख फटका देखील आहे. किती धावांचा फटका असेल? एकच धाव असेल. धाव संख्या झाली आहे ती 16. शेवटचा चेंडू असेल या शतकातील. मागे मागे हे लाईट लावलं. सुरेख फटका. मात्र हा फटका किती धावांचा असेल? एकदा कंप्लीट झालेलं, मात्र एकच धाव. चेंडू आता डी झोन मध्ये. मात्र शतक संपले. दुसरं धाव संख्या 17. गडी बाद 2-3. पांजू वर्षाचा श्रीकृष्ण कोलसेत. हा तिसरा सामना सुरू आजच्या दिवसातील. चौथा सामना आहे नवघर वर्सेस RK मोरवा. अठरा चेंडू 41 धावांची गरज आहे. थोडी चर्चा देखील सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. श्रीकृष्ण कोलसेत. मात्र कुठला गोलंदाज वापरावा या दोघांच्या अगेन्स्ट? जितू आणि प्रेमनाथ हे दोन बॅटर पांजू संघाचे आहेत. मात्र नक्कीच येणाऱ्या 18 चेंडूमध्ये तुम्हाला धावा बनवायचे आहेत. मात्र येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये, या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 धावा पांजू संघाला कराव्या लागतील. प्लीज लवकर करा, वेळेचं बंधन सर्वांना. टायमर सुरू आहे. जे संघ, जे पाहुणे, जे प्रेक्षक, जे खेळाडू जे जेवायचे असतील, कृपया करून जेवून घ्यायचं आहे. भेगनाथ घरात. सुरेख अप्रतिम चेंडू. ऑब्रेक चेंडू पडल्यानंतर आतमध्ये गेला. काहीसा अंदाज घेता आला नाही आहे. मात्र बरेचसे सामने, बरेचसे स्पर्धा आपण बघतोय, खेळतोय. मात्र अनुभव, अंदाज आपल्याला आला पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी मेघनाथ घरात यांची. चेंडू जातोय. एकदा कंप्लीट झालेले. चेंडू जातोय. यस अंपायर्स. किती धावा असतील? 2 धावा असतील. 2 धावा आलेल्या आहेत. मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक. जितूकडे राहील. धावसंख्या 19 झाली. 58 तुम्हाला करायचे आहेत. 58 धावांचा पाठलाग सुरू आहे. तिसरा सामना सुरू आहे पांजू वर्सेस कोलसेत. पुन्हा एकदा फ्लॅटेड चेंडू होता. फसवा चेंडू होता. मात्र काहीसा अंदाज घेता आला नाही आहे. चेंडू जर डी झोनमध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईक जितूकडे राहील. मात्र नॉन स्ट्राईकचा खेळाडू प्रेमनाथ जो आहे तो चांगला खेळाडू आहे. मात्र त्याला कशी काय स्ट्राईक मिळेल हा प्रयत्नामध्ये सुरू आहे जितू. मात्र तशीच चांगली गोलंदाजी सुरू आहे श्रीकृष्ण कोलसे संघातील गोलंदाज मेघनाथ घरत. 15 चेंडू आणि धावांची गरज आहे 38. सुरेख अप्रतिम चेंडू. मात्र इथे काय घडतं, काय बिघडतं यस अंपायर्स. मात्र बाद नाही. सुरक्षित क्रीजमध्ये आहेत बॅटर, सेफ बॅटर आहेत. थोडे पुढे स्टेप आउट आले, ते पुढे आले होते खेळण्यासाठी. मात्र जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त अनुभव
मी मगाशी उल्लेख केला तर ह्या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 धावा आल्या पाहिजे होते. मात्र जबरदस्त गोलंदाजी मेघनाथ घरत यांच्या माध्यमातून श्रीकृष्ण कोळचे संघ. एक चेंडू बाकी आहे, मात्र ह्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे पांडू संघासाठी. शेवटचा चेंडू बाकी आहे षटकातील, मात्र या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे पांडू संघासाठी. आणि नक्कीच चेंडू तर डी झोनमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धाव संख्या झाली ती 22 धावा झाल्यात. 58 तर तुम्हाला करायचे आहेत आणि 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 36. 12 चेंडू 36 धावा तुम्हाला करायचे आहेत. कमांड डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. 12 चेंडू 36 धावा, 36 धावा 12 चेंडू. कोण जिंकतं कोण हारतं मात्र नक्कीच तिसरा सामना सुरू आहे. दिनेश नक्कीच साऊंड इथपर्यंत आला आणि प्रामाणिकपर्यंत बघा स्वतः बाद घोषित करतात बॅटर. प्रेमनं हातला परतावा लागेल. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच हवा देखील सुटलेला आहे बघा. आता हवेचा वेग देखील वाढलेला आहे. आता बॅटरला फक्त बॅटवर चेंडू घ्यायचा आहे आणि फक्त मारायचं आहे आणि चेंडू आपला सीमारेषा बाहेर जाईल. मात्र पांडू संघाला देखील चांगली संधी आहे. मात्र आता अग्नी परीक्षा आहे गोलंदाजाची. हवेच्या अपोजिट आपला गोलंदाजी करायची आहे. येणारे 12 चेंडू 11 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. आता मात्र बॅटिंग करावी लागेल, सामना जिंकावा लागेल पांडू संघाला. तितकीच चांगली गोलंदाजी सुरू आहे. मेघनाथजी घरच काय गोलंदाजी केली, 3च धावा दिल्या. जबरदस्त गोलंदाजी. प्रकाश, जितू आणि मेघनाथ, दिनेश. लो फुलटा चेंडू होता मात्र टप्पा पडला आणि चेंडू जातं जास्त उंची गाठतोय आणि चेंडू जातो सीमारेषा बाहेर. मिळतील 4 धावा. नक्कीच आता हवा देखील सुटलेले आहे. आता बॅटिंग सुरू झालेली आहे. चौकार आलेले आहेत पांडू संघाच्या वतीने. दिनेश सुरेख अप्रतिम चेंडू, डॉट चेंडू येतोय बरेच वेळानंतर काळानंतर. जबरदस्त चेंडू टाकण्याचं काम दिनेश गोलंदाज करतोय. सुहास अगदी समोर खेळतात आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आणि चेंडू जाते वन फाऊंड सीमारेषा बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. धावा किती आल्या? धन्यवाद धन्यवाद. 30 धावा झालेल्या आहेत.
धावसंख्या झालेल्या आहेत 30 झालेल्या आहेत. अठ्ठावन्न धावाचा पाठलाग सुरू आहे. मात्र आतापर्यंत पहिल्या चेंडू गडी बाद, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू चौकार येतो. 2 चेंडू शिल्लक आहेत. हवा देखील वाढलेली आहे. मात्र हवेच्या अपोजिट आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. लेग ब्रेक चेंडू होता, फसवा चेंडू होता, सोडून दिला चेंडू. मात्र अपीलची दाद केली होती. मात्र हा चेंडू सुरक्षित अप्रतिम चेंडू आहे. अगदी लो फुल्ट चेंडू होता. बघायचंय, थोडे कमी पडले. पुन्हा एकदा चौकार. धन्यवाद धन्यवाद. जे नक्कीच चांगलं गाणं आहे. मात्र जाने का नाही. मात्र हा मॅच बघून कुठे जाऊ नका तुम्ही, मॅच सोडून जाऊ नका. मात्र 6 चेंडू आणि धावांची गरज आहे 24. 4 षटकार मारावे लागतील पांडू संघाला. पहिली स्पर्धा चॅम्पियन ठरला होता तोच पांडू संघ थोडा अडचणीमध्ये सापडतोय. गोलंदाज येतोय विकास. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूपासून खेळत आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल. या 6 चेंडूमध्ये चमत्कार करावा लागेल काहीतरी. विकासाचा फटका चेंडूवरती आणि सुंदर अप्रतिम झेल. जितू बाद. परतावं लागेल जितू यांना. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच खोलच्या संघाला आवडलं कोण? विकासला आणलं. मांडू संघाला कोण आवडलं? हररामला आवडलं. हरराम आता आलेला मैदानाच्या. मात्र दोघांची आवड निवड आहे. मात्र आत्ता या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 4 षटकार मारावे लागतील पांडू संघाला. हरिराम भोईर समोर जी लाईन मारलेली आहे पंच तिकडेच उभं राहायचं आहे. तिकडे बाजूला लाईन मारली, लेग ऑफ साईडला लाईन मारली, त्या बाजूलाच उभं राहायचं आहे. हरिराम चेंडू ऑन साईडला मारतोय. नक्की किती धावांचा फटका असेल? 1 धाव कंप्लीट झालेले आहेत. 1च धाव घेतली जाईल. आता नक्कीच स्ट्राईक वरती सुहास आणि सुहासला आता बॅटिंग करावी लागेल. हवा देखील सुटलेली आहे. आता जी वेळ होती पांडू संघाला हवेची, मात्र ती हवा देखील सुटलेली आहे. हा चेंडू महत्वाचा असेल दोघांसाठी. हा चेंडू वाईट येतोय. मात्र अशा मुमेंटला वाईट चेंडू टाकणं देखील चांगलं असतं, वाईटही असतं. 4-22. अगदी समोर चेंडू खेळलेला आहे. मात्र चेंडू पडल्यानंतर उंची जास्त गाठतोय. अगदी म्हणजे पाहुण्यांच्या भेटीला चेंडू येतो. मिळतोय 4 धावा. धन्यवाद. 3 चेंडू 18 धावा. 3 षटकार मारावे लागतील.
3-18 स्ट्राईक होते. सुहासाला चमकावं लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. चेंडू हवेमध्ये आणि हा चेंडू येतोय, लांबच लांब षटकार येतोय. मिळतील संघाला, पांडू संघाला, सुहासला 6 धावा. धन्यवाद अजय. नक्कीच आत्ता सामना हा गरमागरम मॅच सुरू आहे. वातावरण देखील गरमागरम आहे. 2 चेंडू 12 धावा, 12 धावा 2 चेंडू. कोण सामना जिंकतो, कोलसेत की पांजू, पांजू की कोलसेत? चर्चा सुरू आहे. इथे देखील चर्चा सुरू आहे. प्लीज पंच लक्ष द्यायचं, वेळेकडे लक्ष द्यायचं. 2 चेंडू 12 धावा 2 चेंडू. पांजू की कोलसेत की पांजू, कोण सामना जिंकणार? प्लीज डोंट टाइम वेस्ट. अंपायर प्लीज लक्ष द्यायचं आहे. 2 चेंडू 12 धावा. मात्र हा चेंडू महत्वाचा असेल. या चेंडूवर एखादा मोठा फटका पांजू संघ, एखादी डॉट किंवा सिंगल कोलचेत संघ. मात्र हा चेंडू धोकादायक चेंडू होता, वाईटचा चेंडू सोडलेला आहे. मात्र अक्षरशः अगदी इष्टांच्या बाजून चेंडू जातोय, अगदी घुसले होते. आणि जरी 10 धावा जरी केल्या, 11 जरी केल्या, 11 धावांची गरज आहे, 10 जरी केल्या, चौकार षटकार जरी मारला, 2 षटकार मारावे लागतील, चौकार देखील चालेल. कार्पेट ड्राईव्ह खेळतोय, बघा किती धावांचा फटका असेल. चेंडू आडतो प्रकाश आहेत आणि चेंडू उचलेपर्यंत, फेकीपर्यंत या चेंडूवरती 2च धावा. आत्ता पांडू संघ थोडा कमी पडतोय. आता जरी षटकार मारला पांडू संघाने, मात्र पांडू संघ विजयी नाही आहे. मात्र काहीच्या ओव्हर चांगल्या गेल्या. प्रकाश आणि मेघनाथांची जबरदस्त गोलंदाजी केली. 1-9. आता 1 चेंडू 8 धावा. पेसर वाढलेला विकासावरचा दर्पण वाढतोय. 1 चेंडू 8 धावा. षटकार येतोय, मात्र थोडा उशिराने षटकार येतोय. मात्र पांडू संघाने 1 धावेने पांडू संघ पराभूत होतो. बघा 1 धाव किती महत्वाचे असते. पांडू संघ 1 धावेने पराभूत झाला होता या स्पर्धेमध्ये झाला आहे. मात्र 1 धाव किती महत्वाची होती बघा. मात्र नंबर 3चा गोलंदाज मेघनाथ सरस ठरतोय. फक्त 3च धाव दिल्या होत्या. नक्कीच आजचा चॅम्पियन संघ कुठला असेल. मात्र नवगड संघ देखील 2 स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. एका अंतिम सामन्यात खेळला, एक सेमीफायनलमध्ये खेळला. चांगली कामगिरी नवगड संघाने केली होती. प्लीज जर सूचना असेल, यांच्या बाजूला उजव्या बाजूला प्ले स्टँड आहे, फक्त तिथे खेळाडूच बसतील. नवगड संघ इथे उपस्थित आहे आणि नवगड संघामध्ये बरेच नवीन खेळाडू दिसतात. रोशन पाटील आणि नवीन खेळाडू रोशन गुरुनाथ पाटील आलेले आहेत.
कोलसेद. मात्र पांजू संघ 1 धावेने पराभूत झाला. त्याच्यानंतर चौथा सामना संघाने जेवण घ्यायचं. जे संघ खेळून झाले आहेत नारंगी, एकसरबी, पेनकरपाडा, कांडरपाडा, पांजू आणि कोलसेद. आणि सर्व प्रेक्षक कृपा करून जेवण घ्यायचं आहे. नक्कीच रत्नगार यांच्याकडून मार्फत मूर्त संघाचे अष्टपैलू खेळाडू त्यांच्या माध्यमातून सामनावर पुरस्कार जितू शेळके. कोळसे संघातील खेळाडू जितू शेळके ठरलेले सामनावीर. 10 चेंडू 31 धावा. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आर के मोरवा वर्सेस नवगर. एका बाजूला महेश पाटील आहेत, एका बाजूला मंगेश पाटील आहेत. बघा तर कोण सामना जिंकतोय. नक्कीच आज कुंदनने काहीतरी किशनमध्ये आणलेलं आहे. राजेश पाटील 2 चेंडू 2 षटकार जर मारले, कधी पण 2 षटकार मार कसे पण. आणि रत्नगर यांच्याकडून मार्फत 1000 रुपये. जितू शेळके सामनावर पुरस्कार घेताना अभिनंदन कोलशेत. अभिनंदन.